नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाद. चंद्रपूर जिल्हा हा विपुल वनसंपदेने नटलेला आहे. त्यातही बल्लारपूरचा लाकूड हा सर्वदूर प्रसिद्ध आहे, जो जगप्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. अयोध्येचं राम मंदिर असेल किंवा संसद असेल, यामध्ये देखील त्यासाठी लागणारा जो लाकूड होता तो बल्लारपूरमधूनच गेला होता. त्याच बल्लारपूरचे विजय राजपूत माझ्यासोबत आहेत. त्यांनी जंगलातून शोधून आणलेले जे कच्चा लाकूड असेल किंवा फेकलेलं लाकूड असेल, ज्याचं दुर्लक्षित लाकूड असेल, अशा लाकडांमध्ये कला शोधली. कल्पकतेतून त्यांनी नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग केला आणि त्यांनी अशा वस्तू तयार केल्या लाकडापासून ज्या अनोख्या आणि चांगल्या आहेत, ज्या तुम्ही आपल्या घरी भिंतीवर सुद्धा डेकोरेशन म्हणून देखील ठेवू शकता किंवा त्याचा चांगला उपयोग करू शकता. आपण त्यांना ही कल्पना कशी सुचली आणि त्यांनी काष्टशिल्पातून कसं वेगळं पण शोधलं, संवाद साधून चर्चा करूयात. कसं काय हे तुम्ही जंगलात जाता आणि कसं काय सुचलं तुम्हाला हे? मुळात माझा कलेकडे लहानपणापासून ओढ होतं. पेंटिंग्स वगैरे छान होती. मी मुळातच चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाकडाच्या परिसरात राहतो आणि तेथून लाकूड हे सतत नजरेसमोर पडत होतं आणि त्याच्यापासून मग असं एक लक्षात आलं की गांधीजीचं वाक्य आहे की वेस्ट म्हणजे वाया गेलेल्या वस्तूपासून तुम्ही संपत्ती निर्माण करा. तर मला वाटलं की आपण आपल्या परिसरात का करू शकतो. तर त्यानुसार मी हे काम सुरू केलं. अगोदर आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तेवढं हे नव्हतं, म्हणजे पुष्कळशा गोष्टीची अडचण होती, काही आम्हाला माहीत नव्हतं, काही शिकत गेलो, काही लोकांनी शिकवलं. असं करता करता आज जवळपास 20-25 वर्षाचा प्रवास झाला आणि आता लोकांची मागणी या वस्तूला भरपूर आहे. लोकांना हळूहळू कळायला लागलं आणि लोकांमध्ये जाणीव निर्माण होत आहे हस्तशिल्पाबद्दल. आणि त्याच्यामुळं आम्ही अशा वस्तू करतो तर लोकांना खूप खूप छान वाटते की काही वेगळं मिळत आहे. जसा आम्ही हा दगडाचा गणपती बनवतो आहे. हा गणपती बनवतो आहे, हा नैसर्गिक दगडगोळा केले आणि त्याच्यापासून बनवलेला आहे. असा प्रकार का नाही फक्त आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे लोक आवडीने घेतात आणि छान म्हणजे ॲप्रिशिएट होते म्हणजे कलेबद्दल लोकांकडून आणि रिस्पॉन्स खूप छान आहे सध्या तरी. ही जी कला आहे ही तुम्ही आता अचानक शिकली की बालपणापासून काही वेगळं करत होते तुम्ही? नाही, जवळ मेहनत घ्यावं लागली. अचानक तर काही होत नाही. नवीन काही क्रिएटिव्हिटी करायचं राहिलं तर म्हणजे खूप लोकांसोबत संपर्क करावा लागते, माहिती घ्यावं लागते. कोणती त्याला लागणारं छोट्या मोठ्या वस्तू मार्केटमधून आपण कशा अवेलेबल करू शकतो, काही अभाव असेल तर तिथं कुठं का करावं लागते ते सर्व असते. आणि सर्व गोष्टी शिकण्याकरता वेळ तर द्यावाच लागते. कोणतंही काही सोपं नसते. कोणती क्रिएटिव्हिटी आर्ट वगैरे शिकण्याकरता वेळ दिला तरच ते साध्य होईल. तुम्ही नेमके काय करत होते? बालपणात मी लाकडाच्या परिसरात असल्यामुळे लाकडाशी संपर्क होताच. बालपणात वेगवेगळे उद्योग वगैरे केले. आमच्या वडिलोपार्जित तर दुधाचा व्यवसाय होता आजोबाच्या हातचा. ह्या व्यवसायात मी नव्हतो मुळात, पण हे मधातून सुचत गेलं आणि करत गेलो आणि ते घडत गेलं आणि होत गेलं, हळूहळू होत गेलं. हे जे तुम्हाला बनकर नावाचं जे आडनाव लागलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आहे? त्याच्या मागचं असं आहे की आम्ही वराडात जे राहत होतो त्यावेळेस आमच्या लोकांनी झाडं खूप लावली. त्यावेळेस जंगल बंद तयार केलं आणि वराडात प्रथा होती की म्हणजे व्यवसायानुसार नाव ठेवायचं. त्याच्यामुळे ते बनकर नाव चिपकलं आणि इंग्रजाच्या काळापासून ते असं सुरू होतं. नावाची आमची परंपरा सुरू होती. बल्लारपूरचा जो जंगल आहे तो एक अत्यंत घनदाट आहे. त्याच जंगलामध्ये वाघांचं अस्तित्व आहे, अन्य प्राण्यांचं अस्तित्व आहे. हिंस्त्र पशु असताना देखील जंगलात जाणं हे एक अत्यंत अवघड असतं. अशा स्थितीमध्ये तुम्ही तिथल्या ज्या खडतळ वाटा आहेत त्या कशा चालता आणि तिथून असे लाकडे कसे शोधता तुम्ही? त्याबद्दल असं आहे की आपण म्हणजे निवड विनाकारण वाघासोबत म्हणजे वन्य प्राण्यासोबत छेडखानी केली तर ते आपल्या अंगावर येऊ शकते. त्यांची विशेष वेळ असते. जसा वाघ आहे तो जवळपास 10 ते 3-4 पर्यंत तो दिसणारच नाही तुम्हाला कदाचित, किंवा तुम्ही जर पहाटेच्या वेळेस गेला तर तुम्हाला ते घातक होऊ शकते, किंवा सायंकाळच्या वेळेस तुम्ही विनाकारण गेला तर घातक होऊ शकते. मुळात काय झालं आहे की वन्य प्राण्यापेक्षा आपणच त्यांच्या म्हणजे अधिवासावर आक्रमण केलं आहे. लोकांनी आक्रमण केलं आहे. लोकांचा हस्तक्षेप जास्त होत आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ह्या प्रश्नाकडे सर्वांनी गांभीर्यानं बघण्यासारखं आहे. ज्या लोकांना जंगलाशी संबंधी आहेत त्यांनी त्याचं गांभीर्य शोधलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. तुम्ही घड्याळी काही ठेवलेल्या आहेत इथं. काही घड्याळी अशा आहेत की त्या फुलपाखरासारख्या दिसतात आणि मिरर इमेज म्हणतो आपण त्याला, की दोन्ही बाजू ज्याच्या आहे एकदम अत्यंत समान आहेत. म्हणजे हा शोधला कसं आणि काय नवीन यातून तुम्हाला कल्पना सुचली? हे बल्लारशामध्ये अगोदर काही लोक करत होते. असं नाही की मीच नवीन केलं आहे असं नाही. एक दोघं जण करत होते.
तर मी त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल काय करता येईल किंवा नवीन जसे आम्ही आकडे निर्माण करतो त्याच्यासाठी का साध्य लागतात छोटे छोटे जो प्लॅस्टिकला म्हणजे हे पर्याय आपण का शोधू शकतो, त्याच्यानुसार आम्ही त्याच्याकडे लक्ष घातलं आणि ते घडी विकसित केली आणि लोकांना प्लॅस्टिक बदल्यात एक सागाची त्याच किमतीत जवळपास आज प्लॅस्टिकची डेकोरेटिव्ह घडी आज 1,500-2,000 हजारात येत आहे, आम्ही त्याच किमतीत विकतो आणि उत्तम साग. आणि हे घडी आहे तुमच्याकडे, या घडीचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? या घडीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही याच्यात अनेक प्रकारचे लाकडं आहेत, नैसर्गिक रंग असलेले उत्तम. आपल्या विदर्भात भरपूर काही म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे, पण त्याचा उपयोग आपण कसं करू शकतो आणि लोकांना काही वेगळं देता येते का बा, कमी किमतीत देता येते का, किंवा लाकडाला खूप हे न करता छोटे छोटे चिप्स लावून करता येते का, म्हणून हा प्रयोग केला आहे. आणि याच्यामध्ये सिवन आहे, सिवनमध्ये उत्तम मूर्त्या बनतात आणि आपल्याकडलं सिवन खूप उत्तम आहे. हा बिजा आहे, हा जो लाल रंग दिसते हा बिजा आहे, हा जो दिसते सागवान आहे, हे जे काळी पट्टी दिसते सिसम आहे. अशा पद्धतीनं आम्ही त्याला डेव्हलप केलं आहे आणि सर्व रंग मिळून आणि नैसर्गिक रंगाचं एक घड्याळ तयार केलं आहे. या घड्याळीमध्ये कुठेही आकडे दिसत नाही आहेत, तर मग ही घड्याळ टांगताना भिंतीवर लावताना कशा पद्धतीने लावायची? नाही, निव्वळ आकडे काय आहे की सतत लोकांना ते आकडे पाहायची सवय झाली, पण याच्यात 12 जे आहे ते जे पॉईंट्स आहे जे म्हणजे कोण आहे ते बरोबर आलेले आहे की असं का. हां 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 त्याच्या पद्धती 12 असेल तर हे खालचे 6 येतात, 6 येतात आणि बरोबर 12 हे आहे. 9 असेल तिकडे 3 येतात. त्याच्यानुसार ते घड्याळ बनवण्यात आलं आहे आणि लोकांना काहीतरी वेगळं बघण्याकरता मिळावं बा या दृष्टिकोनातून आम्ही की. आणि विरहित घडी आहे. हां हां आणि एकदा मनात माइंड सेट केलं की हे घडी तुम्हाला समजायला लागते. समजावं लागते. पुष्कळ ठिकाणी निवड पॉईंट्स असतात तरी लोकांना घडी समजते. मूर्ती आहे जी बाप्पांची आहे, गणपती बाप्पांची. ही कोरीव आहे की कसं दगड? नाही, याला अमूर्त शैली म्हणतात. एक मूर्त शैली असते आणि एक दुसरी अमूर्त शैली असते. अमूर्त शैलीमध्ये आपण का नाही काही गोष्टी म्हणजे अर्धवट असल्या तरी ते पूर्ण वाटतात लोकांना बघण्याकरता, त्याच्यानुसार ते घडवण्यात आलं आहे. आणि अमूर्त शैलीमध्ये खूप हे काही लोकांना असंही पाहिजे की एखादी कोरीव काम नसलेले लोक घेतात आणि अमूर्त शैली मार्केटमध्ये भरपूर वाव आहे अमूर्त शैलीला. हा दगडाचा गणपती आहे. हा दगडाचा जो गणपती आहे आम्ही जंगलातून दगड गोळा करतो आणि हा अमूर्त शैलीमध्ये गणपती बनला आहे. याची विशेषता हे आहे की याचं कोणतंही असं फिक्स म्हणजे गणित नाही आहे. कोणता दगड 1000 दगड घेतल्यानंतर तो लागेलच असा नाही आणि एक मिळाला तरी तो लागू शकते, म्हणजे असं काही निश्चित ठराविक गणित नाही. अमूर्त शैलीतला गणपती आहे. आणि सुरुवातीला मनोहर सप्रे आणि मी करत होतो. आता सप्रे सर वारल्यानंतर आता माझ्याकडे राहिला हा फक्त. विजयरावांनी आता एक नाव घेतलं, मनोहर सप्रे. काष्टशिल्पकार होते, त्यांनी व्यंगचित्रकार होते आणि एक जागतिक लेवलचे चांगले लेखक पण होते. त्यांच्याच प्रेरणेतून म्हणा किंवा अनेकांनी अशा प्रकारची कला, काष्टशिल्पकला ज्याला आपण म्हणतो, ती कला विकसित करण्याचं, पुढे संवर्धन आणि जतन करण्याचं काम सुरू आहे. आणखी एक मूर्ती आहे इथं, त्याला आपण काय म्हणतात त्याला आपण विचारूया. हां, याला ड्रिफ्टवूड म्हणतात. अच्छा, आणि कसं आहे ते? हे बघा, अनेक ड्रिफ्टवूड म्हणतात याला. आणि अनेक तुकडे जोडून बनवता येते किंवा अखंड पीस एखादी असले कुजलेलं असं काही लाकूड मिळालं तरी चालते, किंवा त्या लाकडाला निव्वळ फिनिश केलं तरी लोक आवडीनं घेतात. आणि ड्रिफ्टवूड हे एक जागतिक मार्केट आहे ड्रिफ्टवूडला. आणि इंडोनेशिया पक्षाचा आता ते पक्षी आहे फक्त कदाचित होऊ शकते की लोकांना वेगवेगळं काही दिसेल, असं काही ठराविक नाही. पण एक अत्यंत सुंदर असं सुबक कलाकृती आहे ही, जी आपल्याला तलावाच्या काठावर पक्षी पाहायला मिळतात, आपण बघितलं असेल. आणि दुसरी एक मूर्ती आहे ती एक अशी काय आहे हा प्रकार? हे ड्रिफ्टवूड आहे. ड्रिफ्टवूडमध्ये याची गणना होते की. आणि याचं असं विशेष असते की आपल्याला निसर्गात आपण खूप कमी हस्तक्षेप करून बनवू शकतो. खूप तोडमोड करण्याची गरज नाही किंवा अखंड आहे आणि खूप कमी काम केलेलं आहे. याला ड्रिफ्टवूड म्हणतात. म्हणजे बहुतेक याच्या मागे एक विचारही असा आहे की आपण निसर्गात खूप हस्तक्षेप करण्याच्या भानगडीत पडतो आणि त्याच्यामुळे निसर्गाचे नुकसान होते आणि आपलं नुकसान तर आता दिसतच आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्यामुळे आता दिसत आहे. याच्यामागे एक विचार आहे की आपण कमीत कमी हस्तक्षेप करून कसं करू शकतो, ते ड्रिफ्टवूडमध्ये शक्य आहे. एक वैचारिक त्याला हे आहे, पृष्ठभूमी आहे. विचार केला
आपल्या भारतातली वनसंपदा, इतर देशातली वनसंपदा आणि त्यातून हे सर्व काही जे आपल्याला मिळतं, कसा काय फरक जाणवतो आपल्याला? नाही, आपल्याकडे वनसंपदा खूप आहे आणि प्रचंड म्हणजे पडलेलं असते, पण त्याच्यातमध्ये अनेक लूपहोल्स आहे की सरकाराचे खूप मोठे मोठे म्हणजे हे आहे, प्रश्न आहे. तुम्ही सहजतेनं करू शकत नाही कोणतीही गोष्ट आणि असे खूप आहे. आणि मुळात काय झालं की आपल्या इथे जे अवजार वगैरे आहे ते सर्व चायना मेड वापरावं लागते. त्याच्यातही खूप संशोधनाची गरज आहे, उत्तम पॉलिशमध्ये गरज आहे. ज्याच्याकडे लाकूड नाही तो दुसरीकडून चायना लाकूड मागवते आणि जगभरात मार्केटिंग करते. इंडोनेशियासारखा छोटासा ड्रिफ्टमध्ये जागतिक मार्केट काबीज करते. त्या दृष्टीनं आपण खूप खूप मागावं जगाच्या, म्हणजे अगदी म्हणजे काहीच नसल्यासारखं. आणि विशेष करून पुन्हा त्याच्यातही अडचण अशी आहे की महाराष्ट्रात तर या गोष्टीकडे, हस्तशिल्पाकडे अजिबात लक्ष नाही आहे. आपल्या बाजूला छत्तीसगड आहे, तुम्ही ते बघत आहे, छत्तीसगडचं किती मोठं काम आहे. किंवा ज्याच्याकडे लाकूड नाही आहे, सहारनपूरसारखं जे कोरीव काम होते, ज्यांच्याकडे लाकूड नाही ते बाहेरून लाकूड आणून काम करतात. आपल्याकडे लाकूड असल्यानंतरही काम उभं झालेलं नाही आहे विदर्भात, जिथे की लाखो लोकांना रोजगार मिळू शकते किंवा काही नवीन काही करता येते, क्रिएटिव्हिटी किंवा काही करता येते. अशा पुष्कळशा गोष्टी आहे. लाकडामध्ये भरपूर करण्यासारखं आहे. वनसंपदा खूप आहे आपल्याकडे, पण त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे त्या दृष्टीनं होत नाही. या सगळ्या कामामध्ये वनविभागाचं आपल्याला सहकार्य मिळतो का? काही लोक करतात, असे नाही की सर्वच म्हणजे हे असतात. काही लोक त्यांचा रिस्पॉन्स छान असते, काही अधिकारी जोडले, ऑफिसर जोडले, त्यांचं हे असते. पण त्यांनाही त्यांची मर्यादा पडते. मग एकदम काही हे करता येत नाही. वाया गेलेलं समजा मूग राहिलं एखादी, तर ते आपण आणू शकत नाही. असं वाया गेलेलं किंवा पडलेलं राहिला, तुकडा पडलेला राहिला तरी ते त्याच्यातही थोडीफार अडचण जाते. काही अडचणी आहे आणि काही म्हणजे समाधानकारक बाबी आहे की लोकांना आता कळायला लागलं, हेही महत्त्वाचं आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल वनसंपदा आहे. या वनसंपदेचा जर आपण मानवी हस्तक्षेप टाळून उपयोग केला तर निसर्ग अधिक सुंदर आणि स्वच्छ राहू शकते. कॅमेरामॅन सचिनसह मी देवनाथ, शंखनाद, न्यूज नागपूर.